मी नाही बघितलं परंतु पब्लिक ओरडते आहे नक्की काहीतरी आतमध्ये घडलंय. मजा येणार आहे या मॅचला. सेमीफायनल नंबर 2 याच्यासाठी खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार मोर्या क्लब अर्नाळा विपक्ष आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. आणि त्यानंतर महिलांचे सामने असणार आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा तयार राहायचंय. मानसिक तयारी करून ठेवा. वॉर्मअपसाठी तुम्हाला नंतर जायचं. तोपर्यंत चालू असलेल्या सामन्याचा आनंद घ्या. संगीतने मागील मॅच मध्ये सामनावीर हा किताब जिंकला होता. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढलाय. राहुल पाटील सारखा अनुभवी खेळाडू कुर्लाई सफाळ्यामध्ये आणि त्यांच्यासमोर इच्छाशक्ती नाला सुपाराचा संपूर्ण स्कॉट 1-0 अशी उजवीकडून डावीकडे येत असताना दुरून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दोन्ही संघांनी आपापल्या परीने खूप चांगल्या रीतीने पहिल्या क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळल्या आणि त्या क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळल्यानंतर आता त्यांचा सुद्धा आत्मविश्वास बळकट झालाय. हँडटच करण्याचा प्रयत्न 9 नंबरने केला आणि हँडटच करत असताना कागोडाची कमाई केली का सामीर आणि त्यानंतर यश निंबाळकर कॉम्बिनेशन टॅकल सिंगल पॉइंट. एका गुणाची कमाई इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये. आता 5चा डिफेन्स आहे. या 5च्या डिफेन्समध्ये कुर्लाई सफाळे डू ऑर डाय मध्ये 5चा डिफेन्स म्हणजे जिथे गुण मिळवणं थोडीशी डिफिकल्ट टास्क असते. कुर्लाई सफाळेचा डिफेन्स काय मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होत असताना इथं गुणाची कमाई करेल का? गुणाचं खातं ओपन करेल का? जय वर्मा चढाईसाठी आलाय. 5च्या डिफेन्स मध्ये डावीकडून उजवीकडे वेगवान चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये बॅकशूट साठी आले तर त्या अगोदर आपल्या नंबरला हात टच झाला होता त्यामुळे हे 2 गुण इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये. या दोन्ही संघाचा इतिहास जर तुम्हाला सांगायचा झाला तर मागील वर्षी सीझन 1 मध्ये काय घडलं होतं नीट आठवा. श्रीराम कबड्डी संघासमोर कुर्लाई सफाळे 5-5 रेड खेळली होती. त्याने सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला होता संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आई अष्टभुजा रानगाव या संघासमोर फायनल खेळत असताना इच्छाशक्ती सुद्धा सामोरे गेली होती. आता इथे टॅकल झालाय. सेमीफायनल मध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत आणि समोर असताना साहिल कदम याला टॅकल करण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगल पॉइंट इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये. 2 नंबरला इथून रेड पॉइंट आणावाच लागणार आहे. ही गरज आहे कुर्लाई सफाळेची. काय ही गरज असताना गुण मिळवला जाईल का? डागावरती चढाई करण्याचा प्रयत्न 1+2 टोटल 3. एक ऑल आउट आलाय आणि कुर्लाई सफाळे या संघाला इथून ऑल आउट झाल्यानंतर ऑल इन होण्याची संधी मिळाली आहे. काहीतरी वेगळी युक्ती. मी मगाशीच म्हटलं होतं 2 प्रशिक्षकांमधील मॅच आहे. पालघरचं प्रशिक्षक पद भूषवत असताना कोपऱ्यावरती केला होता. आला सिंगल पॉइंट मिळाला आणि त्यानंतर 11 नंबर चढायसाठी पुन्हा एकदा इच्छाशक्तीच्या कोर्टमध्ये उलट्या दिशेने येत असताना हँडटचचा प्रयत्न केला गेला. कॉम्बिनेशन टॅकल प्रेम आणि योगीकडून 5च्या डिफेन्स मध्ये यश निंबाळकर चढाईसाठी आलाय. कुर्लाई सफाळेला इथं टॅकल किती गुण 1 2 3 सुपर रेड आणि सुपर रेड येत असताना यश निंबाळकरने खूप चांगला एस्केप इथे दाखवला. ज्यावेळेला डुबकी घेतली त्यावेळेला त्याच्यावरून बचावपट मिळाला.
0-0-14 कुर्लाई सफाळे पलटवार करना जानता है आणि इथून पलटवार करण्यासाठी आता निर्देशक प्रशिक्षकाकडून येणार आहेत। आता ती निर्देशक कशा पद्धतीची आहेत कशा प्रकारची आहेत येणारी काळवेळ सांगणार आहे। मॅचला मजा येणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। काय या मॅच मध्ये येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये कुर्लाई सफाळे आपले रंग दाखवेल का? त्या रंगाद्वारे इतकी वर्ष कबड्डी खेळत असतानाचा अनुभव जो विशाल पाटील यांना आपल्या गाठीशी मांडलाय तो इथं नवीन खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे। अशा ठिकाणी चमकलात तर चर्चा होईल नाव होईल आणि होणारं नाव हे तुमच्या संघासाठी लाभदायी ठरणार आहे। 2 चढउतरांमध्ये साहिल कदम सुपर टॅकलची संधी होती परंतु कोर्टमध्ये बचावपटू उभे राहत नाहीत ही चिंतेची बाब कुर्लाई सफाळेसाठी। इच्छाशक्तीचा संपूर्ण सेट फुल कॉन्फिडेंट आहे कारण त्यांच्या हाताला गुण लागतात। टोटल 3 लगातार 2 ऑल आउट दिलेले आहेत। पलटवार ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघतायत कुर्लाई सफाळेला आठवावा लागणारा आपला तो सर्वोत्तम खेळ ज्या खेळाने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे आणि त्या खेळाला प्रदर्शित करणं ही सध्याच्या घडीच्या या मॅचची गरज आहे। राहुल पाटील डाव्या कोपऱ्यावरती त्याच्यावरती जय वर्माने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि इशारा आखो मध्ये झाला। 700 मध्ये चढाईपटू पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल शाबीरने टाकेली निश्चित केला। उजव्या कोपऱ्यावरती चढाईपट्टूला कोणत्याही प्रकारे हावी होऊ दिलं नाही परंतु इतर डिफेन्स मध्ये आणि रेडिंग मध्ये दोन्ही ठिकाणी कुर्लाई सफाळेची ही अपयशी खेळी तिथे डाव्या कोपऱ्यावरती हल्ला करत असताना योगी राठोडने सुद्धा गोल मिळवला। मोमेंटम इच्छाशक्तीच्या बाजूने परंतु अशा परिस्थितीमध्ये स्वतःला खेलने का मजा तब आता है जब सब अपने विरोध में खड़े हो। ज्या वेळेला सगळेजण आपल्या विरोधात उभे असतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं कौशल्य दाखवण्याचा तो योग्य तो प्लॅटफॉर्म आलेला असतो आणि आता ती वेळ आली आहे। ही मल्टी पॉइंट रेड आली आहे कुर्लाई सफाळेसाठी असं पंच सांगताय आणि ही मल्टी पॉइंट रेड किती गुण देऊन जाईल। 1 2 3 4 सुपर डुपर रेड मल्टी पॉइंट रेड आली आहे। पलटवार करण्याची संधी कुर्लाई सफाळेला पुन्हा एकदा जागी झाली आहे। यश निंबाळकर चढाईसाठी आला डाव्या कोपऱ्यावरती आणि असं असताना डावीकडून मध्यरक्षकाच्या दिशेनं येत असताना स्वतःला पाऊस करतोय। आता 700 मधून काय गुण घेतला जाईल का? इच्छाशक्ती की कुर्लाई सफाळेनं या सुपर डुपर रेड नंतर आपलं कौशल्य आणि आपलं नवीन कौशल्याचं सादरीकरण एक मल्टी पॉइंट रेडने 9 नंबरने करून दाखवलं। आता 2च्या नव्हे 3च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी आलाय। आता 3च्या डिफेन्स मध्ये किती बचावपटू कोर्ट मध्ये तैनात तिन्ही रेडर आहेत दोन्ही चढाईपटूनं टॅकल केलंय सुपर टॅकल झालाय रेडर आणि 2 गुणांची कमाई इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये। वेळ अजून गेलेली नाहीये। प्रेक्षकांना विनंती आहे सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या। आवाज फक्त किसना स्टँड कडून आलाय। जॅकन झील आता स्टँड मध्ये आपण कॉम्पिटिशन लावणार आहोत। जॅकन झील स्टँड आवाज येऊ द्या।
आहे. अरे तुम्ही तरी शांत का? व्ही क्रिएशन हो, क्या बात आहे. आता नंतर करणार आहोत. आता छोटासा रेस, तुम्ही सुद्धा श्वास घ्या. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मोठा आवाज करू. तुर्तास कुर्लाई सभाळे. पलटवार करना हम जानते हैं, पलटवार करना ही हमारी आदत है आणि त्या आदतेप्रमाणे, त्या जरूरतप्रमाणे आता गरजेचा खेळ करावा लागणार आहे. 4 चढपेचमध्ये 9 नंबर पुन्हा एकदा आलाय, ज्याने एक सुपर डुपर रेड दाखवली. 4 चढपेचमध्ये येत असताना काय कोणाची कमाई केली जाईल का? इच्छाशक्तीकडून डू ऑर डाय थर्ड रेड. डू ऑर डाय म्हणजे गुणाची कमाई करणं ही गरज आहे. काय गुणाची कमाई केली जाईल का? 6 चढपेचमध्ये जय वर्मा आलाय. जय वर्माला गुण मिळवणं ही गरज आहे. जय वर्माची त्याचबरोबर इच्छाशक्तीची. राहुल पाटील दोन्ही पायावरती अंकलवरती जाई लगावली गेली, परंतु चांगला एस्केप तिथं बघायला मिळाला आणि मध्यरेषा पार करत असताना 2 गुणांची कमाई इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये. अनेक राज्यस्तरीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसले. हे श्रीराम चषक पर्व 2चं सर्वात मोठी ही अचिव्हमेंट आहे. 9 नंबर एक मात्र चाळीपट्टू त्यानं गुण मिळवला आणि समोरून ब्लॉक करत असताना टाकल पॉईंट इथे मिळवून दिला इच्छाशक्तीला. साईराम मित्र मंडळ MK एंटरप्राइजेसचे मालक अध्यक्ष कार्यकर्ते सन्माननीय श्री महेशजी कांबळी सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेन महेशजी कांबळी सरांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. MK एंटरप्राइजेस व साईराम मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशजी कांबळी यांचे या ठिकाणी आगमन. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. अजून एक गोष्ट, या हाफ टाइम मध्ये आपण कालच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणजेच प्लेअर ऑफ द डे महिलांमधून तो किताब देणार आहोत. कोण असणार आहे गेस करून ठेवा. आपण सर्वांनी गेस करायचंय. 9 नंबर चढाईसाठी आलेत आणि त्यांना इथून गुणाची कमाई करणं ही गरज आहे कुर्लाई सफाळ्याची. टच काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रेम मंडलवरती केलेला हल्ला त्याच्यामध्ये गुण काही मिळालेला नाहीये. अजूनही वेळ दिलेली नाहीये. पहिला हाफचा अजूनही खेळ चालू आहे आणि या खेळामध्ये कुर्लाई सफाळे परत येणं जाणते आणि जो चढाई आतापर्यंत आक्रमक वाटत होता त्याला मात्र कोर्टच्या बाहेर पाठवलं. चढाईपट्टी चढाईसाठी दाखल 7 डिफेन्समध्ये डिफेन्सने कमाल केली आहे. जिथून गुण मिळतील असं वाटते त्या वेळेला एक नाही तर दुसरा येतो, दुसरा नाही तर तिसरा येतो. मल्टिपल हिरोज ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत. परंतु कुर्लाई सफाळे इथून सुद्धा पुन्हा एकदा स्वतःचा कंट्रोल गमावलाय. नजर हटी, दुर्घटना घटी. गुणाची कमाई. अखेरकार ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट झाली आहे. कुर्लाई सफाळेच्या राहुलने कमाल करत असताना गुण आणि त्यानंतर रेड पॉइंट सुद्धा. क्या ये शुरुआत है? देखना होगा. यश निंबाळकर सफाईसाठी कुर्लाई सफाळेच्या कोर्टमध्ये 7-34 34-7.
मध्यंतरा अगोदरचा खेळ आणि त्या खेळामध्ये सात 34-34 काय गोलाची कमाई केली जाईल का? हाफ टाइम अगोदरची स्थिती. कबड्डीमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तो खेळ बदलण्याची गरज कुठलाही सफाळेला आहे. कुठलाही सफाळे या मॅचला बदलवणं जाणते, परंतु कधी आणि केव्हा. हाफ टाइम चेंज कोर्ट. त्या खेळाडूचं नाव आहे जिनं प्रभावी कामगिरी केली. नाव अनाउन्स केलं जात आहे आरती नितीन महाकाल, युवा प्रतिष्ठान विरार. मी विनंती करेल आरती महाकाल यांना की आपण मंचावरती यायचंय. प्लेयर ऑफ द डे कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये कोण असणार याच्यासाठी सुद्धा तयार राहा. काय काम करू खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार सेमीफायनल नंबर 2 मोरिया क्लब अर्नाळा विपक्ष आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव. आवाज ऐकायला येत नाही.
कबड्डीची मॅच चालू आहे. कबड्डीची मॅच चालू आहे. विरारमध्ये. अजिबात कसा बसला बघायला नाही खेळायला नाही खेळायला आलो. टाईम नाही भेटत. टाईम नाही भेटत कोणाला. तू पण खरंच मला पण नाही. मला पण नाही. कामामध्ये समजलं ना. मग काम आणि खेळ एकच आहे ना. मी नाही विचारतो. सकाळपासून इथं काम करतो. आधी थांबतो ना. पुन्हा एकदा खेळ सुरू होत आहे. चुरशीचा सामना. अजूनही वेळ बाकी आहे. अजूनही गेम पलटण्याचे चान्सेस आहेत. कधी हार मानू नये. त्याच लढतीचा सामना आणि पुन्हा एकदा 10 नंबरचा खेळाडू उजवा चढाई. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आफ्ताब नाही रे घेऊन बघ घेऊ खोटं वाटतं ते माणसाला खरं वाटतच नाही.
बोलतात ना मागित लाल बोलतात ना आमचं पब्लिक ज्युनियर तात्या मागित लाल सर आकडचा गाव तर मागित लाल या खेळाडूला बघून आतिश पाटील यांची आठवण झाली. मी पण नाही तटप कामामुळे काम करतो. नावाला साजेसा खेळ बघूया आपण करतोय का आणि सुंदर अशी चढाई कंसांशी वाद घालू नये. विशाल पाटील सर पंचांशी वाद घालू नये. एक चांगल्या पद्धतीने सुरुवात बघूया आपल्या संघासाठी काय करतो. बरीचशी लीड बरीचशी गुणांची बढ़त घेऊन इच्छाशक्ती संघ पुढे चाललेला आहे पण अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि हँड टच एका गुणाची कमाई केलेली आहे. पुन्हा एकदा ठुसास ठुसा जशाच तसे पुन्हा एकदा एक गुणाची कमाई इच्छाशक्ती संघाकडनं झालेली आहे. बघूया आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी कुठलाही संघ काय करतो. चूक किती महागात पडू शकते. अति घाई लॉबीत जाईल. पुन्हा एंट्री ज्युनियर तात्या बघू मगाशी 2 गुणांची कमाई या खेळाडूने केली होती. बघूया आता आणि आउट सेल्फ आउट लॉबीमध्ये. पुन्हा एकदा मगाचा चढाईपटू 9 नंबर बघू आपल्या संघासाठी काय पुन्हा एकदा घाई अफनान 13 नंबरचा खेळाडू इच्छाशक्ती चढाई करतो. राज हँडटचचा प्रयत्न गॅलरीतनं आवाज येत नाहीये. कृष्णा गॅलरीचा आवाज जरा जास्त आहे. पुढचा येणारा बक्षिसाचा मानकरी कदाचित कृष्णा गॅलरी मधनं असू शकतो. 1 नंबरचा खेळाडू आणि अगोदरच्या खेळामध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं स्वतःच्या खेळाचं. 1 नंबर बॅलन्स केला होता आणि आता सुद्धा खेळण्याचा प्रयत्न परंतु डॅश पॉवरफुल डॅश 2 नंबरचा खेळाडू इच्छाशक्ती करून आपल्या संघासाठी काय करतो पण बऱ्याच गुणांची इच्छाशक्ती झालेला आणि सुंदर असा कॉम्बिनेशन टॅकल थोडं मागे बहुत बढ़िया. संपल्यानंतर त्वरितच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. 1 नंबरचा पुन्हा एकदा खेळाडू बॅक किक पुन्हा एकदा प्रयत्न बॅक किकचा
एक नंबरचा खेळाडू, एक नंबरला साजेसा असा एक नंबरचा खेळ मगाशी त्याने दाखवला होता. आपल्या संघासाठी आता खूप गरज आहे खेळ दाखवण्याची. पॉईंट नाही घेता एम्प्टी रेट या पुन्हा एकदा जिंकला त्या मगाशी सेल्फ आउट झाला होता. बघू आता किती गुणांची कमाई आपल्या संघासाठी करून देतो. इच्छाशक्ती करून 22 नंबरचा खेळाडू हा. बघूया पब्लिककडून डिमांड आहे परंतु एम्प्टी रेट कदाचित आपल्या पाल्यामध्ये परत जाण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक नंबरचा खेळाडू थर्ड रेडवरती खेळण्याची स्ट्रॅटेजी आहे आणि पुन्हा एकदा करूया फिर मरो करना या है फिर मरना है. देखिए अभी क्या करते हैं अपनी टीम के लिए. किकचा प्रयत्न बघू. हँड टच आणि सक्सेस. क्या बात है, क्या बात है. डू और डाय सक्सेस रेट. 8 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा चढाईवरती आणि हँडटचचा प्रयत्न परंतु यश नाही. थोडासा आतमध्ये जाऊन आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. आणि सुंदर क्या बात आहे. प्रेक्षकांनी टाळ्याने प्रतिसाद द्यायचा आहे त्यांचा खेळ आवडला असेल तर. शेवटची 2 मिनिटं सामना संपायला शेवटची 2 मिनिटं बाकी आहे आणि डुबकी मारून जिंकण्याचा प्रयत्न परंतु टॅकल पॉवरफुल चेन टॅकल होता. पंच ओ पंच 8 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल ऑन म्हणजे 2 पॉइंट मिळण्याची शक्यता. संभाल के खेळणं होगा. बघू आपल्या संघासाठी काय करतो. हँड टच करण्याचा प्रयत्न मेन रेडरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्याचा. तर तो रेडर जर गेला तर लोन पडण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. काही सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत. मंचावरील उपस्थित सनशाईन एज्युकेशन क्लासेसचे निकी जैन आणि अमय मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन संजय डबनसर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले असे सनशाईन एज्युकेशन क्लासेसचे निकी जैन आणि अमय मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. डी फोकस यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठी मदत केली आहे. सहकार्याचा हात त्यांचा राहिला आहे. त्यांचे 12th पर्यंत क्लासेस चालतात आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय सनशाईन एज्युकेशन क्लासेसचा. सेमीफायनलचा सामना आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण समालोचन ऐकलं. JD म्हणजे जयदीप चौधरी राज्यस्तरीय खेळाडू यांच्या मुखातून आणि कबड्डीचा आत्तापर्यंतचा प्रवास एक अनुभवी खेळाडू. सुपर टॅकल असताना सुपर टॅकल झालं. सुपर टॅकल म्हणजे 2 पॉईंट परंतु जीवदान एकच. पॉईंट 2 पॉईंट एकच खेळाडू जिवंत होऊ शकतो. आणि पुन्हा एकदा ज्युनियर तात्या ज्युनियर राकेश पाटील हाईटच्या मानाने पदवी बघूया. आणि शेवटचा अंतिम काही क्षण बाकी आहे सामना संपायला. एम्प्टी रेड आणि सामना संपला. सर्वात प्रथम संघ आहे इच्छाशक्ती नालासोपारा. एकदा जोरदार